चेक दिला, पैसे एवढेच. 3.5 कोटीचा चेक आणून दिला साहेब, एवढेच पैसे. अजून किती पाहिजे? खूप कठीण काम होतं बरं का साहेब. 1975 सालचा काळ उभा करायचा होता. सगळी प्रॉपर्टी गोळा करावी लागली, माणसं आणावी लागली, त्या सगळ्यांचा मेकअप आला, कॉस्ट्युम आले, हेअर ड्रेसिंग आलं. मागच्या वेळेला जेव्हा मी गेट ऑफ इंडिया विकला होता त्याला मी एकटा होतो. सोपं होतं ते काम, हे भयंकर अवघड होतं. आणि शिवाय टेम्पोवाल्याचे पण पैसे द्यायचे राहिलेत. इतकी महागाई वाढली सगळं. रडू नको. नाही म्हणजे पैसे घे. एवढेच एवढे आणि काही लागलं तर फोन करा. म्हणजे निघ. आणि परत तोंड दाखवू नकोस. नाही नाही फोन कशा म्हणजे हो फोन आहे म्हणजे हो. हॅलो. हॅलो दादा, जयदीप बोलतोय. अ सरप्राईज फॉर यू. सरप्राईज? येस, लगेच ये. कुठे आहेस? कुठे तू? आपल्या 4th फ्लोअर. ये लवकर. सी यू. सर हे काय आहे? केरी दिसतंय खूप. कुठलं मशीन आहे? डोंट वरी मायरा, हे एक सरप्राईज आहे. दिस इज फॉर विक्रांत दादा. दादा दादा कम 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 फास्ट दादा. सो दिस इज द सरप्राईज. वेट दादा, लेट मी एक्सप्लेन. सो दादा, बेसिकली दिस इज अ वंडर. कसं आहे दादा, आपण लहानपणी फक्त गोष्टींमधून ऐकलंय टाइम मशीन बद्दल, बरोबर? की जगात कोणीतरी एखादा शास्त्रज्ञ शोध लावत असेल टाइम मशीनचा. पण दादा, आपण सगळीकडे सगळ्याच बाबतीत जगाच्या पुढे आहोत. यू मीन दिस इज? ऑफकोर्स मायरा, आय मीन हे टाइम मशीन आहे. इट्स अ स्ट्रेस रिलीव्हर टाइम मशीन. आणि हे मी फक्त आणि खास दादासाठी आणलंय, कारण त्याच्यावर खूप जास्त ताण पडतो ऑफिसमध्ये. सो दादा, आर यू रेडी फॉर दिस प्लेजर ट्रिप? प्लेजर ट्रिप? येस. अरे कारण आपला गोल आहे तुझा स्ट्रेस कमी करण्याचा, बरोबर? बेसिकली इन अदर वर्ड्स, तुझा हॅपीनेस वाढला पाहिजे. सो आता दादा, तू याच्या आत जायचं. तुझ्या आयुष्यातली जी सगळ्यात हॅपी वर्ष होती ती तिथे सेट करायची. ओके? वेल, लाईफ मधला उत्तम पिरियड बालपणीचा काळ सुखाचा. ग्रेट. सो जाऊन ती इयर्स सेट कर. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. मग जा 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 दादा, कम हिअर कम हिअर कम हिअर. कम ऑन. एक मिनिट. येस येस मायरा. सर प्लीज थांबा, प्लीज. मला एक प्रश्न पडलाय सर. सर परत येतील ना? वेल मायरा, डोंट वरी. मी स्वतः हे मशीन टेस्ट केलंय. मी ऑलरेडी टाइम ट्रॅव्हल करून आलोय. इज इट? येस दादा. आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. अँड ट्रस्ट मी, इट्स फॅन्टॅस्टिक, इट्स अमेझिंग, इट्स ब्रिलियंट, इट्स आउट ऑफ द वर्ल्ड. इट कांट बी एक्सप्लेन, इट हॅज टू बी एक्सपिरियन्स्ड मायरा. सो मायरा, मनात काहीही डाऊट्स ठेवू नकोस. अँड दादा, आता तू आत जा, ती इयर सेट कर अँड एन्जॉय. अँड झेंडे मायरा, तुम्ही सुद्धा बघून घ्या, नंतर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. ओके? नक्कीच. ओके ओके. सुपर. सो दादा, गेट रेडी टू फॉरगेट युअर स्ट्रेस अँड ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. सर प्लीज काळजी घ्या. भेटू. डोंट वरी झेंडे. कम कम दादा, ये इकडे. जाऊ. येस ऑफकोर्स. आत ये अँड प्रेस दॅट बटन. आधी सेट करायचा, मग बटन. जस्ट वेट वेट दादा, वेट वेट दादा, प्रॉब्लेम होईल. एक मिनिट. येस, ग्रेट. झेंडे मॅडम, लांब लांब. Sorry. ओके दादा, गो अहेड. येस, प्रेस द बटन दादा.
काय झालं दादा? माझ्याकडे काही चुकलंय का? नाही, बटन दाब. वेट वेट दादा, इकडे मी बघतो. वेट, लेट मी चेक. इट्स डन दादा. आय थिंक इट्स ओके. आता ये आणि प्रेस द बटन. ओके, वेट वेट दादा, वेट वेट. ओके, गुड. येस दादा, गो नाव. Yes, this is it. Now you guys just see. Dada will go in his बालपणीचा काळ सुखाचा. Just see. Dada, you're still here? Thank you, Mara. सर इट्स ओके. Hey, दादा, I don't understand. हे it's not working. हे बटन चालत होतं दादा. दादा मला खरं. वेट दादा. जयदीप, आय थिंक दादा दादा, आय डोंट अंडरस्टँड. हे चालत नाही. तुझा टाइम ट्रॅव्हल झालाच नाही यार. शिट. जयदीप, जयदीप. सर इट्स ओके. नो नो, माय राइट्स नॉट ओके. 3.5 कोटी. ओके, 3.5 कोटी. Oh my God. नो स्ट्रेस, नो स्ट्रेस. ओके, No, no, Dada. No. How can it be okay? रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. ओके, रिलॅक्स. ओके, रिलॅक्स. साहेब, मला माफ करा. मी हरलो आहे साहेब. मला मला खरंच माफ करा. असं म्हणू नका विक्रांत. साहेब, मी खूप दमलो आहे. मला कामाचा खूप स्ट्रेस आहे असं वाटलं आणि जयदीप माझ्या मदतीला ऑफिसमध्ये आला. त्यांनी मीटिंग्स अटेंड केले आणि उत्तम केले. पण बरोबर त्याच वेळेस तो भामटा आला आणि बरोबर त्यांनी आपल्या सगळ्यांना लुबाडलं. या माणसांना बरोबर कळतं आईसाहेब की भावनेनं माणसं हळवी होतात आणि अशा आमिषांना बळी पडतात. इतके वर्ष आईसाहेब आपल्या कंपनीसाठी माझं कर्तव्य मी अतिशय व्यवस्थित पार पडत होतो. पण आज माझ्यामुळे आपल्या कंपनीला 3.5 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. मला आता असं वाटतं ना आईसाहेब, हे सगळं सोडून निघून जावं कुठेतरी. मी खरंच हरलो आईसाहेब. मी हरलो. मला माफ करा. नाही विक्रांत. असं नको म्हणूस दादा. जयदीप. पाहिलं आईसाहेब, हे सगळं माझ्यामुळे घडतंय. आईसाहेब, मी खरंच हरलो. मला माफ करा. नाही विक्रांत. सतत सतत अपमान. आता तरी बुद्धी वापरा.
काय बोलते त्याच्याकडे लक्ष तरी दे ना. काय गरज होती, काय गरज होती सांग ना ते ब्रोइनला हेल्प करण्याची. आपल्याला जमतात का गोष्टी? हा, जमतात का गोष्टी सांग ना. नाही ना जमत, पण जायचं कशाला तिथे? माय फ्रेंड वहिनी म्हणाली की मी वाच का तुझं माय फ्रेंड वहिनी, माय फ्रेंड वहिनी. त्या सांगायला काय जातंय? केवढीच मग हाऊस होती ना तर स्वतःच्या हसबंडला स्वतः हेल्प करायची होती. तुला पाठवायची काय गरज होती तिथे ऑफिस मध्ये? मी आत येऊ सोनिया ताई? माय फ्रेंड वहिनी भाऊजी प्लीज ईशा, आता त्याला आणखी काहीही करायला सांगू नकोस. पण मी फक्त हे बघ, तू या घरात अजून नवीन आहेस, सो गो स्लो. ओके? सोनिया ताई मी फक्त बोलायला आली आहे भाऊजींशी. अगं पण मग ही वेळच कशाला आणलीस तू? काय गरज होती त्याला ऑफिस मध्ये पाठवायची? पण का नाही, ते चांगलं काम करत होते. ते बोलले सुद्धा ऑफिस मधून माझ्याशी. ईशा प्लीज, उगाच तू आता समोर आहे म्हणून उगाच फालतूचं कौतुक नको करूस. हे तुला या घरातल्या काही गोष्टी माहिती नाहीयेत. आणि तुला काय वाटतं ग? मला नाही वाटत त्याने ऑफिसला जावं, त्याने बिझनेस करावा, मला नाही वाटत. पण नाही जमत ना त्याला, आणि त्याने बऱ्याचदा ते प्रूव्ह ही केलंय. आणि त्यावेळी तू इथे नव्हती, त्यामुळे यू डोंट नो एनिथिंग. ओके? असं नाहीये सोनिया ताई. प्लीज आता त्याला प्लीज डिस्टर्ब नको करू. नाउ गो. ईशा, आपलं काय ठरलं होतं? विक्रांतचा कामाचा ताण हलका व्हावा म्हणून तू ऑफिसमध्ये जायचं असं ठरलं होतं ना आपलं? हो आई साहेब. मग हे सगळं उलट पालट कशासाठी केलंस तू? म्हणजे ठरवल्याप्रमाणे तूच जायला हवं होतंस. जयदीपला कशाला मध्ये घातलंस? झाला ना सगळा घोळ. आई साहेब, सरांचीच इच्छा नव्हती की मी ऑफिसला जावं. मुख्य मुद्दा काय होता? विक्रांतना मदत व्हायला हवी, त्यांचा स्ट्रेस कमी व्हायला हवा. त्यांचं मन कसं राखायचं ही तुझी जबाबदारी होती. स्वतः जायचं नाही आणि दुसऱ्यांना पाठवायचं, हे बरोबर नाही ना? आई साहेब, आई साहेब मला माफ करा. मी हरलो आहे साहेब. मला मला खरंच माफ करा. विक्रांतना मदत व्हायला हवी, त्यांचा स्ट्रेस कमी व्हायला हवा. त्यांचं मन कसं राखायचं ही तुझी जबाबदारी होती. स्वतः जायचं नाही आणि दुसऱ्यांना पाठवायचं, हे बरोबर नाही ना? सर सर हं? सर पाणी घ्या ना. नाही नकोय मला. तुम्ही चिडलात ना माझ्यावर? नाही ईशा, मला खरंच पाणी नकोय. सर, मी जयदीप भाऊजींना ऑफिसला पाठवलं, हे चुकलं माझं. हो ना? ईशा, मी तू चुकलीस म्हणून तुझ्याकडे बोट दाखवणार नाही. कारण तसं जर मी केलं तर एक बोट जरी तुझ्याकडे असलं ना तरी सुद्धा त्याची 3 बोटं माझ्याकडे आहेत याची मला कल्पना आहे. त्यामुळे चूक तुमची नाहीये, चूक माझी आहे. सर, तुमची काय चूक आहे याच्यात? ईशा, तू जयदीपला ऑफिसमध्ये खूप चांगल्या उद्देशाने पाठवलं होतंस
आणि जयदीपने तसं केलंच होतं. आता त्याचे परिणाम काय झाले याचा दोष तुझा किंवा जयदीपचा कसा असू शकतो? मी लक्ष द्यायला पाहिजे होतं, म्हणजे मी नाही दिला. मी रिलॅक्स राहिलो. सर पण तुम्ही रिलॅक्स व्हावं हाच तर हेतू होता ना. ईशा, आपण जेव्हा एखादा बिझनेस करत असतो तेव्हा इतकं रिलॅक्स होऊन नाही चालत. रिलॅक्स होण्याचा विचार सुद्धा तुमच्या मनात नाही यायला पाहिजे. जयदीपने ते टाइम मशीन घेतलं, अर्थात माझा स्ट्रेस कमी करण्यासाठी घेतलं, पण मी सगळं त्याच्यावर सोपून द्यायला नको होतं. मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे होतं. नाही पण सर, तुम्ही जयदीप भाऊजींवर विश्वास ठेवलात ना. मी तुला परत एकदा तेच सांगतोय की माझा जयदीपवर विश्वास आहे अजूनही. जयदीप जे काही डील करतो ते चांगल्यासाठीच करतो, पण म्हणून आपल्याला जे वाटतं ते आपण आपल्या विचाराने ठरवावं लागतं आणि त्याप्रमाणे कार्यही करावं लागतं. सगळ्या गोष्टी दुसऱ्यावर विश्वास टाकून होत नाही दिशा. आपल्याला जे वाटतं ते आपण आपल्या विचाराने ठरवावं लागतं आणि त्याप्रमाणे कार्यही करावं लागतं. सगळ्या गोष्टी दुसऱ्यावर विश्वास टाकून होत नाही दिशा. सर येऊ? ये. सर ठीक आहे. सर झेंडे सरांनी पाठवलंय. का? माहित नाही सर, त्यांनी पाठवलं म्हणून आणलं इथे. जर कॉफी घेऊन ये. ओके सर. गुड मॉर्निंग. घे कॉफी घे. ते ठेव तिकडे. अरे तू अजून एका वेळ खाल्ला नाहीस? कशासाठी हे मागवलंस? हे बघ, तुला हे समजून सांगायला, हे केळ आहे ना, हे केळासारखंच वागणार, म्हणजे त्याच्या गुणधर्मासारखंच वागणार. आणि सफरचंद आहे ना, सफरचंद त्याच्या गुणधर्माप्रमाणेच वागणार. याचा काय संबंध आहे झेंडे? अरे वा, असा संबंध आहे. ईशा आली का ऑफिसला? येईल. तुला अजूनही आशा आहे? आहे. मी तुला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की ईशा आहे ना, ईशा ती ईशा सारखीच वागणार. तुला जर ती इकडे ऑफिसला येणं नकोय ना, तर ती तसं अजिबात करणार नाही. कळलं का? सो मी जिंकलेलो आहे. विक्रांत, तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले आहेत. काय झालं? काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? सांग ना. अच्छा ठीक आहे, मी मोजू. मी मोजू. 5 पासून 5 4 3 2 सर आत येऊ? गुड मॉर्निंग बहिणी. गुड मॉर्निंग. तुम्ही सरांना बाहेर घेऊन जायला आलात ना? नाही, हो अच्छा, डबा द्यायला आलात. डबा घेऊन आलात सरांसाठी. सर डबा. नाही हो. मग झेंडे सर, मी आजपासून ऑफिस जॉईन करते.